गुड मॉर्निंग स्टुडंट्स याआधी आपण थर्ड स्टँडर्डला असताना आपण काय शिकलो होतो तर डायरेक्शन्स आणि डायरेक्शनची गरज कशासाठी आहे हे पण आपण बघितलं होतं. तर काय बघितलं होतं आपण की आता म्हणजे आपण एखादी जागा सांगायची, एखादी प्लेस सांगायची की आपण कुठे हे ठिकाण कुठे आहे हे जर सांगायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं, तर एक प्रॉपर जर डायरेक्शन असेल तर आपण ते परफेक्ट सांगू शकतो. आपण याच्यावर आपण प्रयोग काय बघितला होता की समोरासमोर जर आपण उभं असेल आणि आपण सांगितलं की हा लेफ्ट साइडला जा, तर समोरच्या व्यक्तीची लेफ्ट साइड ही बरोबर अपोजिट असते किंवा राईट साइडला जा, पुढे जा, मागे जा. हे प्रत्येक व्यक्ती जसा उभा असेल त्यानुसार काय होते की डायरेक्शन बदलत जाते, ती साइड बदलते. मग त्यापेक्षा आपण काय बघितलं होतं की जर डायरेक्शन असतील आपल्याला परफेक्ट माहित तर त्या डायरेक्शन नुसार आपण एखाद्या व्यक्तीला व्यवस्थित गाईड करू शकतो. किंवा आपल्याला इकडे जायचं असेल तर जर डायरेक्शन आपल्याकडे असेल, मॅप आपल्याकडे असेल तर आपण व्यवस्थित त्या ठिकाणी पोहोचू शकतो. म्हणजेच डायरेक्शन कशासाठी महत्त्वाच्या होत्या, तर कोणत्याही ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला डायरेक्शन गरजेच्या होत्या. म्हणजे कोणतेही ठिकाण कुठे आहे हे एक्झॅक्ट समजण्यासाठी डायरेक्शन गरजेचे असतात, हो की नाही. मग डायरेक्शन समजण्यासाठी आपण काय केलं होतं, तर आधी ईस्ट कुठे आहे ना, प्रत्येक वेळी आपल्याकडे मॅप नसतो, प्रत्येक वेळी आपल्याकडे कंपास बॉक्स नसतो. मग आपल्याला डायरेक्शन कशा कळणार, तर आपण बघितलं होतं सगळ्यात आधी ईस्ट कशी ओळखायची. मग एक डायरेक्शन ओळखली की त्याच्या अपोजिट बरोबर कोणती येते, वेस्ट येते, हो की नाही. मग त्याच्या ईस्ट आहे, ईस्टच्या बरोबर राईट साइडला कोणती येते, तर साऊथ येते. आणि ईस्टच्या लेफ्ट साइडला जर आपण बघितलं तर नॉर्थ येते, हो की नाही. मग अशा हे डायरेक्शन आपल्याला रेकग्नाइज करता येतात. मग ईस्ट ओळखण्यासाठी आपण काय केलं होतं, तर ईस्ट ओळखण्यासाठी आपण रायझिंग सन काय बघितलं होतं, आपण रायझिंग सन. म्हणजे रायझिंग सन राईज जिथे होतं ती ईस्ट आणि सन सेट जिथे होतं ती वेस्ट, अशा आपण डायरेक्शन रेकग्नाइज केल्या होत्या. तर फक्त ईस्ट, वेस्ट आणि नॉर्थ आणि साऊथला सगळ्या गोष्टी असतात, त्या सगळ्या जे काही आपल्याला ठिकाणी जायचंय ते आपण फक्त ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथला जातो का, तर नाही. त्या दोन डायरेक्शनच्या मध्ये सुद्धा आपल्याला बरीचशी ठिकाणं असतात. मग त्या ठिकाणच्या डायरेक्शन सांगण्यासाठी काय केलं पाहिजे किंवा ते त्या ठिकाणी पोहोचायचंय तर आपण ते कसं काय त्याला गाईड करू शकतो, तर त्यासाठी कशाची गरज आहे बघा. इथे काही गोष्टी तुम्हाला दिसतात. इथे एक टॉवर आहे, फोर्ट आहे, त्यानंतर लेक, स्ट्रीट लाईट, हाऊस, वेल, ट्री अँड हिल्स. ह्या अशा काही थिंग्स आहेत. त्या थिंग्स बघा, टॉवर नॉर्थला आहे, त्यानंतर लेक ईस्टला आहे, हाऊस साऊथला आहे आणि ट्री वेस्टला आहे. या चार डायरेक्शन्स आपल्याला सांगता येतील. जर कोणी विचारलं टॉवर कुठे आहे तर नॉर्थला आहे, लेक कुठे आहे ईस्टला आहे, हे आपण सांगू शकतो, ओके. पण जर फोर्ट विचारलं, हिल्स विचारले, वेल्स विचारलं किंवा स्ट्रीट लाईट विचारलं की कोणत्या डायरेक्शनला आहे तर आपल्याला सांगता येईल का. आपण जर सांगितलं ईस्टला आहे तर ही डायरेक्शन होणार, या डायरेक्शनला आहे का स्ट्रीट लाईट, नाहीये. किंवा साऊथ सांगितली तर साऊथला आहे का, नाहीये. मग हे काय होणार, मिसगाईड होणार. मग आपल्याला काय केलं पाहिजे, तर स्ट्रीट लाईटची प्रॉपर डायरेक्शन गरजेची, हो की नाही. मग त्यासाठी हे जे मेन 4 डायरेक्शन्स आहेत त्याच्या 2 डायरेक्शनच्या मध्ये जर आपल्याला एखादं ठिकाण ओळखायचं असेल, ती डायरेक्शन कोणतीही ओळखायची असेल तर आपल्याला काय दिलेले असतात, सब डायरेक्शन्स असतात. काय असतात, सब डायरेक्शन. आता तुम्ही या डायरेक्शन पटकन ओळखू शकाल. आता इथे पिक्चर म्हणजे टॉवर आहे, टॉवरची डायरेक्शन कोणती, तर तुम्ही लिहू शकता नॉर्थ. त्यानंतर हिल्सची लिहिता येईल का तुम्हाला, नाही. ट्रीची लिहा तुम्ही वेस्ट, वेस्टची समजते का डायरेक्शन, नाही. हाऊसची साऊथ, लेक कुठे आहे ईस्टला, फोर्ट आणि स्ट्रीट लॅम्पची डायरेक्शन सांगता येते का, तर नाही. मग या जर प्रॉपर डायरेक्शन सांगायच्या असतील तर आपल्याला सब डायरेक्शनची गरज आहे. सब डायरेक्शन बघा,
या मेन डायरेक्शनच्या मध्ये एक सब डायरेक्शन असते, मेन डायरेक्शनच्या मध्ये सब डायरेक्शन असते, हो की नाही? मग या दोन मेन डायरेक्शनच्या मध्ये जर तुम्हाला डायरेक्शन ओळखायची असेल तर तुम्हाला कशाची गरज आहे? सब डायरेक्शन. मग आता सब डायरेक्शन कोणत्या कोणत्या बघा. आता नॉर्थ आणि वेस्ट, नॉर्थ आणि वेस्टच्या मधल्या सब डायरेक्शनला नॉर्थ वेस्ट म्हणायचं. त्यानंतर साऊथ आणि वेस्ट, साऊथ वेस्टच्या मध्ये कोणती असते? साऊथ वेस्ट. साऊथ आणि ईस्ट, साऊथ ईस्टच्या मध्ये नेहमी साऊथ ईस्ट असते. आणि नॉर्थ आणि ईस्टच्या मध्ये नॉर्थ ईस्ट. आता या नावावरून तुमच्या काय लक्षात येईल की सब डायरेक्शन नेहमी नॉर्थ आणि साऊथ या दोन डायरेक्शनच्या नावावरूनच सुरुवात होते. चारही सब डायरेक्शनची सुरुवात बघा नॉर्थ आणि वेस्टच्या मध्ये सब डायरेक्शन आहे म्हणून ती नॉर्थ वेस्ट. वेस्ट नॉर्थ म्हणायचं नाही, नॉर्थ वेस्ट म्हणायचं. नॉर्थ आणि ईस्टच्या मध्ये सब डायरेक्शन आहे ती काय म्हणणार? नॉर्थ ईस्ट. ईस्ट नॉर्थ म्हणून चालेल का? तर नाही, कारण सब डायरेक्शन कशापासून स्टार्ट होते तर नॉर्थ, नॉर्थ ईस्ट. त्यानंतर साऊथ आणि ईस्ट, साऊथ ईस्टच्या मध्ये डायरेक्शन कोणती आहे तर साऊथ ईस्ट. ईस्ट साऊथ नाही, साऊथ ईस्ट. त्यानंतर साऊथ आणि वेस्टच्या मध्ये साऊथ वेस्ट. लक्षात आलं? सब डायरेक्शन नॉर्थच्या सब डायरेक्शन आहेत त्या नॉर्थ वरून चालू होतात आणि साऊथच्या ज्या बाजूच्या सब डायरेक्शन आहेत ह्या साऊथ वरूनच चालू होतात. कोणत्याही ईस्ट किंवा वेस्ट वरून सब डायरेक्शन होत नाही. मग कोणत्या कोणत्या सब डायरेक्शन आहेत तर नॉर्थ वेस्ट, नॉर्थ ईस्ट, साऊथ वेस्ट आणि साऊथ ईस्ट. आता तुमच्या लक्षात आलं की सब डायरेक्शन पण आहेत. मग आता जर विचारलं हिल्स कोणत्या डायरेक्शनला आहेत तर तुम्ही काय सांगू शकाल? नॉर्थ वेस्ट. काय सांगणार तुम्ही? हिल्स कुठे आहेत तर नॉर्थ वेस्ट. नॉर्थ वेस्ट. त्यानंतर वेस्ट कुठे आहे? साऊथ वेस्ट. साऊथ वेस्टला काय आहे? वेल. फोर्थ, फोर्थ कुठे आहे? नॉर्थ ईस्ट. आणि स्ट्रीट लॅम्प कुठे आहे तर साऊथ ईस्ट, साऊथ ईस्ट. सब डायरेक्शन कळले. त्यामुळे मेन डायरेक्शनच्या मध्ये जर एखादं ठिकाण असेल, एखादं प्लेस असेल, एखादी गोष्ट असेल तर ती ओळखण्यासाठी तुम्हाला आता सब डायरेक्शन सुद्धा लक्षात आलेल्या आहेत. आता सब डायरेक्शन मध्ये जर मेन डायरेक्शन कोणत्या कोणत्या आहेत? आता नॉर्थ ईस्ट आहे तर मेन डायरेक्शन कोणत्या? नॉर्थ अँड ईस्ट. जर मेन डायरेक्शन लिहा असं जर असेल फोर्थच्या मेन डायरेक्शन्स कोणत्या तर नॉर्थ अँड ईस्ट, कारण ते नॉर्थ ईस्टला आहे. मग त्याचा मेन डायरेक्शन नॉर्थ अँड ईस्ट. साऊथ ईस्ट मेन डायरेक्शन साऊथ अँड ईस्ट. हे लक्षात आलं तुम्हाला? सब डायरेक्शन बघा. सब डायरेक्शन्स lie between every two adjacent main direction. adjacent म्हणजे कोणत्याही सलगच्या बाजूबाजूच्या, म्हणजे त्याला adjacent म्हणतो आपण. ज्या मेन डायरेक्शन आहे त्यांच्यामध्ये असणारी सब डायरेक्शन. डायरेक्शन्स आर ऑलवेज पॅरलल टू द ग्राउंड. पॅरलल म्हणजे काय? समांतर. आपण म्हणताना कसं म्हणतो? ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ. ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ असं म्हणणार का आपण? नाही. या ग्राउंडला पॅरलल असतात. पॅरलल म्हणजे समांतर. त्यामुळे समोर मागे बाजूला असं आपण डायरेक्शन म्हणतो. वर खाली अशा डायरेक्शन्स म्हणता येत नाही, कारण नेहमी डायरेक्शन्स काय असतात? पॅरलल असतात. डिस्टन्स ऑन द मॅप इज प्रपोर्शनेट टू द डिस्टन्स ऑन द ग्राउंड. बघा एखादं ठिकाण आहे किंवा कोल्हापूर डिस्ट्रिक्ट आपण जर घेतलं, कोल्हापूर डिस्ट्रिक्टचं जे डिस्टन्स आहे किंवा जेवढं कोल्हापूर डिस्ट्रिक्ट आहे तेवढा मोठा पेपर घेऊन आपण जसंच्या तसं मॅप त्याचा तयार करणार आहोत का? तर नाही. आपल्याला काय करायचं असतं ते एका छोटा पेपरवर फिट करायचं असतं. तुम्ही मॅप बघितलेले आहेत. मग महाराष्ट्र स्टेटचा असेल, इंडियाचा
साईजचा जर असेल तर आपल्याला काय करायचं असतो, तो मॅप अगदी छोट्या पेपरवर फिट बसवलेला असतो. मग तो मॅप एवढा मोठ्या ठिकाणचा मॅप एवढ्याशा पेपरवर फिट कसा बसतो, तर काय केलेलं असतं, जे ते डिस्टन्स असतं, ओरिजिनल डिस्टन्स असतं ग्राउंडवरचं, ते डिस्टन्स जसंच्या तसं कमी करून पेपरवर दिलेलं असतं. त्यासाठी आपल्याला स्केलची गरज असते. मग स्केल आपण कसं करतो, तर एक 10 किलोमीटर असेल, मग 10 किलोमीटरच्या ज्या अंतरातल्या गोष्टी आहेत त्या 10 किलोमीटरचा पेपर असतो का, नाही, आपला पेपर लहान असतो. मग 10 किलोमीटरला 1 सेंटीमीटर घेतलं किंवा 10 सेंटीमीटर घेतलं तर तेवढा सगळा भाग आपल्याला 10 सेंटीमीटर मध्ये दाखवता येतो, हो की नाही. म्हणजेच काय, जे आपण ग्राउंडवरचा डिस्टन्स आहे ते पेपरवर प्रपोर्शनेट असतं. हा, म्हणजे ग्राउंडवरचं जसं तेवढं. आता सगळ्यात डिस्ट्रिक्ट, संपूर्ण डिस्ट्रिक्ट आहेत, मग डिस्ट्रिक्ट मध्ये काय असतात, तालुकाच असतात. काय असतात, तालुका असतात. मग प्रत्येक तालुका, मग तो आजरा असेल किंवा आपला करवीर तालुका असेल, मग एक्झॅक्ट करवीर तालुक्याचं जर आपण अंतर घेतलं, ग्राउंडवरचं अंतर, आणि ते कमी करून पेपरवर घेतलं, तर सेम तेवढंच कमी करून अंतर आपल्याला दुसऱ्या तालुक्याचं घ्यावं लागतं. करवीर तालुक्याचा जेवढा एरिया आहे तो ज्या आपण प्रपोर्शनने कमी केलेला असतो त्याच प्रपोर्शनने आपल्याला बाकीच्या तालुक्यांचे सुद्धा कमी करून त्या एका पेपरवर फिट बसवावं लागतं. म्हणूनच जे डिस्टन्स असतं मॅप मधलं ते काय असतं, ग्राउंडला प्रपोर्शनेट असतं. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की सब डायरेक्शन्स, त्यानंतर आपण मॅपचं बघितलं. आता एक मॅप मी तुम्हाला दाखवते, आपल्या पुस्तकात आहे. तुम्हाला तर सब डायरेक्शन लक्षात आलं, म्हणजेच त्या मॅप मध्ये तुम्हाला डिस्ट्रिक्ट कसे शोधायचे, कोणत्या ठिकाणी कोणत्या डायरेक्शनला कोणतं डिस्ट्रिक्ट आहे हे सुद्धा तुमच्या लक्षात येईल या मॅपवरून. स्टुडंट्स बघा, इथे महाराष्ट्र स्टेटचा मॅप दिसतोय आपल्याला. आता आपण डायरेक्शन्स बघितलेत, सब डायरेक्शन्स बघितलेत. इथे इंडेक्समध्ये तुम्हाला काय दिसते, लाईन डॉट ही स्टेटची बाउंड्री आहे. बघा, आपला महाराष्ट्र स्टेट आणि इथे कर्नाटका स्टेट दिसतोय. इथे तेलंगणा आहे, म्हणजे जिथे महाराष्ट्र स्टेट संपून कर्नाटका स्टेट सुरू होतं तिथे ही बॉर्डर दिलेली आहे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट बॉर्डर, प्रत्येक डिस्ट्रिक्ट जिथे संपतो तिथे डॉट 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 ही लाईन दिसते, ही प्रत्येक डिस्ट्रिक्टची बाउंड्री आहे. त्यानंतर स्टेट कॅपिटल, आपल्या महाराष्ट्राची कॅपिटल कोणती आहे तर मुंबई, आणि सेकंड कॅपिटल आहे नागपूर. त्यानंतर खाली क्वेश्चन काय दिला आहे तर बीडवर आपल्याला कंपास रोज ठेवायचं आहे आणि त्याच्यावरून आपल्याला सब डायरेक्शन्स बघायचे आहेत. डायरेक्शन अँड सब डायरेक्शन बघायचे आहे. मग आता इथे काय आहे तर इथे बीड आहे. बीडच्या जर आपण डायरेक्शन्स बघितल्या तर नॉर्थ, साऊथ, ईस्ट अँड वेस्ट. त्यानंतर सब डायरेक्शन्स, या सब डायरेक्शन्स आहेत. या डायरेक्शन्सवरून तुमच्या काय लक्षात आलं तर नॉर्थला काय आहे तर जालना येणार. त्यानंतर इथे साऊथला उस्मानाबाद आहे. त्यानंतर या सब डायरेक्शन्स आहेत ईस्ट आणि साऊथच्या मध्ये, साऊथ ईस्टमध्ये लातूर येतं. त्याच्यानंतर इकडे वेस्ट आहे, वेस्ट आणि नॉर्थच्या मध्ये, म्हणजे नॉर्थ वेस्टला काय येतं तर अहमदनगरचा थोडा भाग येतो. त्याच्यानंतर परभणी, परभणी कुठे आलं आहे तर नॉर्थ ईस्टला परभणी आलं आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की सब डायरेक्शन्स कशा बघायचे आहेत. बीडची बघितली. आता काय करायचं आहे की सेंटरला, आपल्या स्टेटच्या सेंटरला म्हणजे महाराष्ट्र स्टेटच्या सेंटरला बरोबर ठेवायचं आहे आणि त्यावरून आपलं डिस्ट्रिक्ट कोणत्या, आपलं डिस्ट्रिक्ट कोणतं आहे तर कोल्हापूर डिस्ट्रिक्ट आहे, हे कोणत्या डायरेक्शनला येतं आहे ते तुम्ही बघायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे.